मुख्यमंत्री हे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शिक्षण मंत्री। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी पूनम गेट समोर प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या गणवेशाचा ठेका गुजराती कंपनीला दिल्याच्या विरोधात निदर्शने करण्यात आली। दिलाच पाहिजे कोण म्हणते देणार नाही विद्यार्थ्यांना फसवणारा नालायकचा। शाळा सुरू होऊन 15 दिवस झाले तरी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य देण्यात आले नाही, यासाठी निदर्शने करण्यात आल्याची प्रतिक्रिया आंदोलनकर्त्यांनी दिली। आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शालेय गणवेशाबाबत या मिंदे सरकारनं महायुती सरकारनं जे गोंधळ केलेला आहे त्याच्या विरोधात आम्ही या ठिकाणी निदर्शने करीत आहोत। या निदर्शनाच्या माध्यमातून सरकारला आम्ही इशारा देतो की तुम्ही ज्याप्रमाणे 8 जूनला जो GR काढला की विद्यार्थ्यांना गणवेश द्यायचं आणि 25% शालेय साहित्य द्यायचं, शाळा चालू होऊन 15 दिवस होत आहेत, अद्याप कुठल्याही प्रकारचं गणवेश दिलेलं नाही आहे आणि शालेय साहित्य दिले नाही। एक तर हे सरकार फोडाफोडी सरकार आहे, भ्रष्टाचारी सरकार आहे, नालायक सरकार आहे किंवा लोकांचं काम न करणारं सरकार असं वाटलं होतं, पण हे सरकार शालेय विद्यार्थ्यांना देखील फसवत आहे, शालेय विद्यार्थ्यांना रोडवर आणतोय, इतकं नालायक सरकार आहे। या सरकारला आमचा इशारा आहे की ताबडतोब यामध्ये आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या सरकारनं या शालेय साहित्यामध्ये ड्रेस कोडमध्ये एका गुजराती कंपनीला ते टेंडर दिलेले आहेत। त्या गुजराती कंपनीचा टेंडर मालक सोलापुरात येऊन आम्हाला या ठिकाणी लवकर कपडे शिवून द्या म्हणतो। तर आता पहिल्यासारखं जर आपण पूर्वीसारखं जर आपण टेंडर दिलं असता, आता शालेय कामगारांना काम मिळालं असतं आणि विद्यार्थ्यांना ड्रेस सुद्धा मिळालं असतं। असं न करणाऱ्या नालायक सरकारला आम्ही इशारा देतो की ताबडतोब तुम्ही या शालेय साहित्य आणि ड्रेसमध्ये ताबडतोब अंमलबजावणी करा द्या, अन्यथा सोलापुरातील सर्व शालेय प्राथमिक विद्यार्थ्यांना त्या काम करत टेंडरदार लोकांना कामगारांना रस्त्यावर उतरून सळो पळू केल्याशिवाय राहणार अशा प्रकारचा इशारा देतो। आमच्याकडे कमीत कमी 30-35 वर्षापासून आम्ही रेडीमेड काम करतो आणि हे सरकारनं आल्यापासून आम्हाला एवढा त्रास होत आहे की आपल्याकडे 40,000 मजूरदार आहेत, आपल्याकडे त्यांची रोटी तर मारलेलं आहे आणि व्यापारीसुद्धा रोजीरोटी मारलेलं आहे। हे सरकारनं काय केलं, आम्हाला गेल्या बरीला सांगितलं ते बरं तुमचं असेल तसं करू, काय बी केलं नाही। फक्त त्याने आता 100 कोटी रुपये घेऊन हे गुजराती व्यापाऱ्याला दिलेलं आहे काम, आणि जे आमचं सोलापूरचं व्यापार होतं सगळ्या शाळेचं 1 नंबर, महाराष्ट्रामध्ये आपलं सोलापूर 1 नंबर आहे युनिफॉर्मसाठी, आणि आपलं सोलापूरचं दर्जा कसं कमी करायचा हे नालायक आपले आमदार लोक सुद्धा काय बोलत नाही। आणि सोलापूरमध्ये आमदार लोकांना जाऊन बोलून आला तरी मी काय केलं नाही, अधिवेशनमध्ये बोलले नाही, काय मंत्रीला भेटलं मंत्रीसुद्धा दाद दिली नाही, फक्त आम्हाला दाद दिले तर शरद पवारने आम्हाला गेल्या बरीला काम करून दिले। आपली सरकार होती तेव्हा चांगलं होतं, नंतर हे आले भ्रष्टाचार सरकार, सगळे गुजराती कंपनीला द्यालेत, ह्याच्या पुढे बी गुजरातीला देणार आहेत। सगळं आपलं सोलापूर मातीमध्ये घालून टाकलेलं आहे सरकारने, आपल्या रोजीरोटी घेऊन चाललेलं आहे। सगळेजण मग आपण एकजुटीनं काम केले तर होणार आहे, नाही तर आपलं सोलापूर बर्बाद करायला काय राहणार नाही, असं माझी विनंती आहे।